बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार दिला, बाबासाहेबांचं रक्त आपल्या शरीरामध्ये आहे, त्याचं काय मग? बाबासाहेबांनी तुमच्यासाठी एवढं केलं, तुम्ही बाबासाहेबांसाठी काय केलं? काय केलं बाबासाहेब आंबेडकरांसाठी? बाबासाहेबांचा फोटो बाहेर काढला, बाबासाहेबांना डावलण्याचा प्रयत्न केला. काय केलं बाबासाहेबांसाठी? बाबासाहेबांनी तुम्हाला माणसामध्ये आणलं, परंतु तुम्ही बाबासाहेबांसाठी काय करू नका. मी म्हणतो तुम्ही बाबासाहेबांसाठी काही करू नका, काही करू नका तरी चालेल. पूर्ण जग बाबासाहेबांसाठी करायला तयार आहे. आज 14 एप्रिल शिक्षक दिवस म्हणून भारतामध्ये मानला जात नाही, परंतु जगामध्ये मानले जाते. जग बाबासाहेबांसाठी करायला तयार आहे, कारण ते जग अंधश्रद्धेमध्ये नाही आहे, गुंगीत नाही, नशेमध्ये नाही आहे. तुम्ही नका करू बाबासाहेबांचा, पण विरोध नका करू. बाबासाहेबांचं काम नका करू, चालेल. बाबासाहेबांचं नाव नका घेऊ, चालेल. बाबासाहेब तुमचे काही लागत नाही, मला चालेल. मला तुमच्याकडून काही अपेक्षा नाही आहे. परंतु जो बाबासाहेबांचा विरोध करताना तो अतिशय घातक आहे. बाबासाहेबांचा विरोध हा करणे म्हणजे या देशामध्ये ब्राह्मणवादाला मोठं करणे आहे. हे लक्षात ठेवा. जितका तुम्ही बाबासाहेबांचा विरोध कराल, तितकं या ब्राह्मणवादाच्या जाळ्यामध्ये तुम्ही फसणार. कारण या ब्राह्मणवाद्याने बुद्धाला विष्णूचा अवतार बनवलेला आहे. तुम्ही त्याच्या विरुद्ध काय करू शकले नाही, तुमची हिंमत नाही त्याच्या विरुद्ध काय करायची. बुद्धाला विष्णूचा अवतार बनवला, आपल्या राम मंदिरात ठेवला, उद्या प्रत्येक मंदिरामध्ये ठेवतील, त्याला शेंदूर लावतील, आणि तुम्ही जशा गाथा म्हणता, सुत्त म्हणता, तसे ते बी सुत्त म्हणतील आणि बाबा बुद्धाला प्रसन्न करतील. तुम्ही जसं बाबासाहेबाला बुद्धाला प्रसन्न करता तसे ते प्रसन्न करतील. परंतु बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धाचा मार्ग तोडतील. त्यांना विचार नको, त्याचा मार्ग नको. पुतळे पाहिजे, फोटो पाहिजे, पूजा अर्चा पाहिजे, सगळं पाहिजे, परंतु त्यांचे विचार नको. या गोष्टी भविष्यामध्ये होणार आहे. आणि हे सगळं कोण करत आहे? हे फार मोठी यंत्रणा आहे. ही दिल्ली पासून मोठी यंत्रणा आहे की बुद्धाला चमत्कारिक ईश्वरीय बनवा. हे आमचे दुश्मन आहेत, आमच्या बौद्धांचे दुश्मन आहेत, बाबासाहेबांचे दुश्मन आहे. त्यांचं षडयंत्र आहे की बुद्धाला चमत्कारिक बनवा. बुद्ध चमत्कारिक झाले का भिक्षू सुद्धा चमत्कारिक होईल. बुद्धामध्ये एवढ्या ताकद होत्या, एवढ्या शक्ती होत्या. जेव्हा तुम्ही लोकांपर्यंत सांगाल तेव्हा लोक म्हणतील, अरे बुद्धाचे भिक्षू आहेत, यांच्यामध्ये एकदम चमत्कारिक शक्ती असली पाहिजे. लोक चमत्कारिक शक्तीवर विश्वास ठेवतात आणि हेच पाहिजे. चमत्कारिक शक्तीवर विश्वास ठेवणारा समाज निर्माण करणे म्हणजे ब्राह्मणवादी समाज निर्माण करणे. आणि सगळ्यांचा विरोध करणारा विचार होता म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार होता. या ब्राह्मणवादाचा कट्टर दुश्मन कोणी असेल तर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार. आणि तो बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तुमच्यापर्यंत पोहोचू नये, हा विचार तुम्ही म्हणजे हा करू नये. तुम्ही बाबासाहेबांच्या विचाराने चालू नये, हा आमच्या दुश्मनाचा विचार आहे, आमचा नाही विचार. आणि म्हणून आपण याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की आपण कोणता विचार पुढे न्यायचा. आता चंद्रचूडनी पहा, चंद्रचूडनी बाबासाहेबांची मोठा पुतळा उभा केला त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये. आपले लोक खुश झाले, हा ब्राह्मण असून बाबासाहेबांचा एवढा मोठा, सगळ्यात मोठा स्टॅच्यू उभा केला.
त्याला पुतळे पाहिजे, पूजा पाहिजे, पूजा अर्चा पाहिजे, कर्मकांड पाहिजे. पुतळा उभा केला, लगेच त्यांनी नियम काढला की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल कास्टच्या आरक्षणामध्ये क्रमवारी पाहिजे, एबीसीडी पाहिजे. जे आमचं जे आरक्षण नष्ट करणारी भूमिका लगेच त्यांनी घेतली. या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की आम्ही नवीन आपलं एडिशन करू. आमचे बाबासाहेबांनंतर आम्ही जे बुद्ध धर्म घेतला, आम्ही आपले नवीन संस्कार सुरू करू. आपल्याकडे दर पौर्णिमा आहे, कुठं आपल्याला कमी आहे, कुठं सण आपले कमी आहेत. दर पौर्णिमा आपली आहे, दर पौर्णिमेला उपवासच पाळणं आपलं कर्तव्य आहे. चतुर्दशी आहे, 14वा दिवस आहे, त्या दिवशी आपण उपवास पाळू शकतो, ते आमच्या सणासारखे आहे. आपल्याला सणाचा कुठं आपल्याला कमी नाही, परंतु आपण चुकीच्या गोष्टी करत असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला जो त्रास होतो. कारण बाबासाहेब आंबेडकरांची मुवमेंट संपवणं हे त्यांचं एक मुख्य षडयंत्र आहे. मी राजकारणात बोलणार नाही, परंतु राजकारणामध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ संपवण्याचा फार मोठा षडयंत्र आहे. त्यामध्ये सुद्धा आपण सतर्क राहण्याची गरज आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला या सगळ्या गोष्टी समजून घ्यावं लागेल. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा का दिल्या? बाबासाहेब म्हणतात की संविधान लिहिताना राजकीय लोकतंत्र आणि सामाजिक लोकतंत्र, सामाजिक लोकतंत्र जो सोशल डेमोक्रेसी त्याला म्हणतात, की ज्या ठिकाणी समता, स्वतंत्र, बंधुभाव आणि न्याय आणि मैत्रीची भावना आहे, त्या ठिकाणी सामाजिक लोकतंत्र हे टिकत असते. ज्या ठिकाणी ज्या समाजामध्ये समता, न्याय, मैत्री, बंधुभाव ज्या गोष्टी नाही आहे, तो समाज नष्ट होतो. त्या लोकशाही नष्ट होते. समाज तर राहील, परंतु डेमोक्रेसी नष्ट होईल. आणि राजतंत्राचा मुख्य जो आधार आहे तो सामाजिक लोकतंत्र. जोपर्यंत सामाजिक लोकतंत्र तुम्ही मजबूत करणार नाही, तोपर्यंत राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्म दिला होता, त्याच्या पाठीमागे जो उद्देश होता की समाजामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्यायाची व्यवस्था तुम्ही समाजामध्ये निर्माण करा, अशा प्रकारचं बाबासाहेब आंबेडकरांचं हे संकल्प होता. आणि म्हणून आपल्यामध्ये जेवढ्या तुम्ही बाबासाहेबांच्या विचारांनी चालाल, तेवढा आपला समाज प्रगती करेल. आज आपल्या समाजाची प्रगती झालेली आहे, परंतु सांस्कृतिक प्रगती आपल्याला ज्या पद्धतीने पाहिजे ती पद्धती झालेली नाही. अजूनही आपला समाज अंधविश्वासाकडे पुढे पुढे आणखी जाऊ शकते. पुढे आपल्या वरोड्यामध्ये 2-4 आपल्या समाजाच्या बाहेरच्या अंगात येऊ शकते. आपण तयारी ठेवावी. आपण त्यांची पूजा करण्याची. काही पुरुषाच्या अंगात येऊ शकते, बुद्ध येऊ शकते, कोणता भिक्षू येऊ शकते. तर ती अंगात येण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू झालेली आहे आणि त्या प्रक्रियेमध्ये आपण लक्ष द्यावं. कारण आपण ज्या मार्गाने चाललो, हा मार्ग तुम्हाला किती चांगला आवडत असेल, परंतु हा मार्ग जातो की याच्यामध्ये ती शक्ती आहे, त्याच्यामध्ये शक्ती आहे. अरे सिद्धार्थ गौतमाने 6 वर्ष जंगलामध्ये काढले, मरणाच्या स्थितीवर लागले. आता ते भिक्षू काजू किसमिस खातात, भोजन कमी करतात आणि काजू किसमिस जास्त खातात. विचारलं भोजन का नाही करत? नाही मी आता जेवत नाही. पण ते सांगत नाही मी किती किलो काजू किसमिस खाल्ले, हे सांगत नाही. आणि तशा प्रकारचं जे आपल्याला पाहिजे आहे तसं वातावरण आपल्याला निर्माण करणं गरजेचं आहे. की आपल्याला धम्म कसा असावा, आपल्याला धर्म पाहिजे की धम्म? जुन्या कल्चर पाहिजे की नवीन कल्चर पाहिजे?
ज्या नवीन समस्या निर्माण होत आहेत, आज आपल्याकडे पुन्हा खालच्या वर्गामध्ये आणणारी समस्या सुरू होत आहे. विचार करा, जर तुम्ही सतर्क राहिले नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन पुढे गेले नाही, तर तुम्हाला पुन्हा जुन्याच काळामध्ये यावं लागेल. जुन्या काळामध्ये या पुन्हा. तुम्हाला नवीन काळ जपत नाही आहे, नवीन काळ जमत नाही आहे. तुम्हाला अंधश्रद्धा पाहिजे, देवी देवता पाहिजे, चमत्कारिक पाहिजे, अलौकिक पाहिजे, तर घ्या मग जुन्या अवस्थेमध्ये या, जुन्या काळामध्ये जा. जसा आपला जो हा म्हणतो ना, एक तांत्रिक म्हणतो, लेडीजला बसवतो आणि तू जुन्या काळामध्ये ये, तो जुन्या काळामध्ये तिच्या डोळ्यात डोळा टाकतो आणि तिला संबोधन करतो की तू जुन्या काळामध्ये या. म्हणजे ती पुन्हा अंधश्रद्धेमध्ये आली पाहिजे. मग तो जसा म्हणतो तांत्रिक मंत्रिक, तशा प्रकारे ती बाई वागते. मग एकदा संमोहित झाली की मिरचीला दिला, मिरची तिच्या तोंडात दिला की चावून पाक, ती म्हणेल मिरची गोड लागते. तो म्हणेल मात्रिक गोड लागते ना, तर ती म्हणेल मिरची गोड लागते, तिखट लागते म्हणणार नाही. साखर दिलं आणि मांत्रिकाने म्हटलं की साखर कडू लागते का, ती सुद्धा म्हणेल की कडू लागते. त्याला म्हणतात संमोहित करणे. ही संमोहित करण्याची प्रक्रिया फार मोठ्या प्रमाणावर चालू आहे. कोणी 100 रुपये दान दिले त्याला कमी पुण्य होते आणि ज्याने 5,000 दान दिले त्याला जास्त पुण्य होते. कोणी 10,000 दान दिले त्याला सगळ्यात जास्त पुण्य होते आणि कोणी 1,00,000 दिलं तर त्याला अतिशय पुण्य होते. हे काय पुण्य आणि पापाचा प्रकार आहे. आता हे आपले बाबा आहेत, कोणते कोणते बाबा आहेत, सगळे जेलमध्ये गेले आहेत बाबा, बरेचसे बाबा जेलमध्ये गेले आहेत. त्यांनी लोकांना तेच सांगितलं की दान द्या, माझ्यामध्ये ईश्वर ताकद आहे, मी तुमचं कल्याण करतो. त्या बाबाने खरंच कल्याण केलं आणि कल्याण करून आज ते जेलमध्ये आहेत. तशा प्रकारचं कल्याण आपल्याला नको. हे ब्राह्मणाची पद्धत आहे. तुम्ही बुद्धायन धर्मामध्ये वाचा की बाबासाहेब म्हणतात की ही ब्राह्मणी सिस्टीम आहे की जितकं ब्राह्मणाला दान द्याल. आता इथं ब्राह्मणाच्या ऐवजी तुम्ही भिक्खू शब्द वापरा. बाबासाहेब त्या ठिकाणी लिहितात जितकं तुम्ही ब्राह्मणाला दान द्याल तेवढं तुमचं पुण्य प्राप्त होते आणि पुण्य प्राप्त झाल्यावर तुमचा पुढचा जन्म हा चांगल्या योनीमध्ये जाईल. ही जी संकल्पना आहे ही ब्राह्मणी संकल्पना आहे. बुद्ध धर्मामध्ये पुनर्जन्म तुमचा पुढचा जन्म कुठं होते हे कोणी सांगू शकत नाही. बुद्धाच्या नंतर कोणी सांगितलं नाही आजपर्यंत आणि कोणी सांगू शकत नाही. आणि तुम्ही अगोदरच्या जन्मात काय होते हे कोणी सांगू शकत नाही. परंतु आज बुद्धाच्या वरचे लोक आहेत, ते सांगतात की 8 दिवसामध्येच कोणाच्या मृत्यूच्या घरी गेला, ज्याच्या घरी मृत्यू गेला तर महापरित्राण किंवा पूजा करतात. 8 दिवस झाले का ते सांगतात की त्याचा जन्म इथं होणार आहे. आणि तू स्वतःचा जन्म सांग, तू मागच्या जन्मात काय होते कोण तपासून पाहिजे. हे सगळ्या कल्पनाची गोष्ट आहे. कोण तपासला आजपर्यंत? मी मागच्या जन्मात होतो, मी तपासलं का कधी? मग ते ब्राह्मण लोक म्हणतात नाही, त्यासाठी तेवढी शक्ती पाहिजे. तिथं मनुष्य फसते. हा खरंच याच्यामध्ये शक्ती असली पाहिजे म्हणून तो मागचा. अरे पण ती पद्धतच नाही आहे ना, ती पद्धतच नाही आहे. ही कुठून आणली पद्धत? या सगळ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या मुवमेंटच्या विरोधात सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून आपल्याला विचार करायचा आहे. अनेक गोष्टी असतील, अनेक प्रकार असतील, वेगवेगळे धर्म असतील, वेगवेगळ्या प्रकारचे भिक्षू असतील, वेगवेगळे कर्मकांड असतील, वेगवेगळ्या प्रकारचे उपासक असतील. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मतभेद नाही. आपल्याला जे करायचं आहे ते करा, नक्की करा, आणखी जास्त करा. हे थोडं कमी होत आहे. आता इथपर्यंत करा की तुमच्या अंगात आलं पाहिजे, त्याशिवाय पूर्ण नाही होणार ही प्रक्रिया. जोपर्यंत तुमच्या अंगात येणार नाही, बसलं तर बसूनच राहतं दिवसभर, उठायचंच नाही.
पतीकडे चाय करत आहे, पतीकडे स्वयंपाक करत आहे, मी काय करतो, मी बसून आहो. ही प्रक्रिया जोपर्यंत तुमच्यामध्ये येणार नाही ना, तोपर्यंत खरे बुद्धिस्ट तुम्हाला मानता येणार नाही. म्हणून आपण या पद्धतीने करा. नक्की पुढच्या वर्षी आणखी येईल मी. आणि कोण कोण बुद्धिस्ट झाले, कोणाकोणाच्या अंगात आलेला आहे, कोण कोण दिवसभर बसूनच राहते, कोण घरचे काम करते, हे सगळ्याचा लेखाजोखा पुन्हा पुढच्या वर्षी होईल अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो. आपण समजून घ्या. जुने दिवसाला वापस बोलावू नका. जुने दिवस फार कठीण आहेत, फार बिकट आहेत. जुन्या मार्गाने जाल तर जुने दिवस येतील, नवीन मार्गाने याल तर नवीन प्रकाश मिळेल. जुन्या मार्गाने दुःखाकडून दुःखाकडे जाल, अंधकारामधून अंधकाराकडे जाल किंवा प्रकाशामधून अंधकाराकडे जाल, अंधकार मिळेल. आणि प्रकाशामधून प्रकाशाकडे जाल तर तुम्हाला प्रकाश मिळेल. तर आपण सर्वांनी प्रकाशाकडे जावं, नवीन मार्गाने जावं. सगळ्या ठिकाणी परिवर्तन होत आहे, सगळ्या ठिकाणी परिवर्तन होत आहे. जगामध्ये परिवर्तन होत आहे. लोक सूर्यावर गेले, मंगळावर गेले, आणि तुम्ही कुठं जुन्या काळामध्ये चालले, याच्यावर आपण विचार करावा. एवढं बोलून मी माझी धम्मदेशना या ठिकाणी समाप्त करतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय संविधान. अत्यंत सोप्या भाषेमध्ये भंतेजींनी आपल्या समोर धम्माचं रेखाटन केलेलं आहे. बाबासाहेबांना कोणता धम्म, कसा धम्म अपेक्षित होता. बाबासाहेब या देशातील नाही तर जगातील एक विद्वान व्यक्ती होते. हे एकदा नाही तर दोनदा सिद्ध झालेले आहे. रंगूंच्या सभेमध्ये, नंतर 2004ला. म्हणजे हे सर्टिफिकेट आहे, हे सत्य आहे. कारण बुद्ध म्हणतात सत्य जे असते ते सत्याला बेसिक आधार असतो, आणि आधाराशिवाय सत्य असूच शकत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांच्या विद्वत्तेला हा बेसिक आधार आहे. जगामध्ये एक स्टार्टिंगला, त्याच्यानंतर 50-60 वर्षानंतर पुन्हा, म्हणजे दोनदा बाबासाहेबांना जगामधून एक विद्वान मनुष्य म्हणून, एक महापुरुष म्हणून मान्यता मिळालेली आहे. आणि अशा व्यक्तीने आम्हाला बुद्ध धम्मा हा नव्या रूपात जे आम्हाला दिलेला आहे, तो भंतेजीने अत्यंत सोप्या भाषेमध्ये सांगितलेला आहे. कारण आपण म्हणतो धम्म हे विज्ञान आहे, धम्म हे विज्ञान आहे, धम्म हे सायन्स आहे. आपण बोलून जातो. ज्या प्रकारे सायन्स मध्ये तेवढीशी चूक मान्य होत नाही. आपण शुद्ध लोक आहोत, शिक्षक वर्ग आहात. केमिस्ट्रीचे, फिजिक्सचे प्रयोग करत असताना आम्ल आणि अल्क हे सगळ्याला माहित आहे. पाण्यामध्ये अल्कली टाकल्याने त्याचा परिणाम काय होतो, आणि अल्कलीमध्ये अल्क हे पाण्यामध्ये टाकल्याने त्याचा परिणाम काय होतो, छोटीशी गोष्ट आहे. म्हणजे विज्ञान हे चुकी मान्य करत नाही, त्याचा उद्रेक होईल, त्याचा स्फोट होईल. तशा प्रकारचा हा विज्ञान निष्ठ असा हा धम्म जो आहे, हा धम्म सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. त्या व्यतिरिक्त तेवढाच महत्वाचा आहे. हे भंतेजींनी खूप, म्हणजे इथे चुकीला माफी नाही धम्मामध्ये, ही गोष्ट प्रामुख्याने सांगितलेली आहे. आपलं हे पहिलं सत्र जे आहे, हे पहिलं सत्र या ठिकाणी संपलेलं आहे.